जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या संगीता का दुधाळ तसेच आपले पंचायत समितीचे उमेदवार अर्जुनजी मल्हार, औदुंबरजी वाडदेकर साहेब, आमचे तालुक्याचे अध्यक्ष अंबादासजी कुलकर्णी साहेब, सोमनाथजी अवताडे, आमचे हनुमान शेठ दुधाळ, माजी सभापती सुधाकर मासाळ, माजी उपसभापती शिवाजीराव पटाप, कमल शेठ हेगडे, आमचे नागेशजी मासाळ, आमचे बापूसाहेब बंडगर, विठ्ठलजी सदगर, माजी सरपंच श्याम कासबे, पैगंबरजी मनेरी, आपले गावचे सरपंच सचिनजी चव्हाण, माजी सरपंच प्रकाशजी इंगोले, आमचे युवक नेते शिवाजीराव पडोळे, आमचे रंगनाथजी सांगोलकर, संजयजी सलगरे, आनंदजी चव्हाण, पप्पांना पारे, इराणाजी पडोळे, आमचे यल्लाप्पाजी गंगमई, किरणजी इंगोले, संतोषजी पटाप, यल्लाप्पा पडोळे, संतोषजी पाटील, जकरायाजी पडोळे, चे सुनीलजी थोरवत, महादेव थोरवत, शिवाजीराव कोळी, शशिकांतजी थोरवत, प्रकाश थोरवत, शामरावजी सांगोलकर, शिवगेनी सोमोते, लक्ष्मणजी आकळे, जितेंद्र कदमसर, उमेशजी गंगमई, बर्मांना ढाणे आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रवेश केलेले नुकतेच आमचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी, माझ्या उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र, आजच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं खरं म्हणजे आता सरांनी बरंचसं सांगितलं, कदम सरांच्याही सूचना आल्या, आमच्या सभापती साहेबांनी सुधाकर भैयांनी बरंचसं या निमित्तानं मार्गदर्शन केलं. आज या तालुक्याच्या रचना जर बघितल्या तर या रचना बघत असताना खरं म्हणजे तोडा फोडा आणि जोडा याच पद्धतीचं राजकारण आपल्याला आपण बघितलेलं होतं. परंतु माझ्या काळामध्ये कुठेतरी हा बदल झाला पाहिजे. प्रत्येकाला ईर्ष्या, प्रत्येकाला पुढे जाण्याची स्पर्धा, प्रत्येकाला मोठेपणा असेल, बारकपणा असेल, गावामध्ये तू मोठा मी मोठा, ह्या सगळ्या ईर्ष्या ह्या 100% असतात. परंतु गाव शांत होत असताना मला वाटतंय बरीचशी गावातली म्हणजे बरीचशी आपल्या महाराष्ट्रात एवढे तालुके आहेत, एवढ्या या ठिकाणी बरीचशी गावं आहेत. मग सगळ्याच गावामध्ये असं असतं का? आपल्याच तालुक्यातल्या गावामध्ये ही स्पर्धा खूप मोठी आहे. बऱ्याचशा गावामध्ये भांडणं काढणं, पैशाचा चुरडा, या सगळ्या गोष्टी, या सगळं आतापर्यंत आपण घडत आलं, बघत आलो. परंतु आजपर्यंत वरचं कोण इलेक्शन आहे काय बघायचं नाही. एक पार्टी इकडे का एक पार्टी इकडं, तू तिकडं का ती तिकडं आहे म्हणून इकडं, म्हणजे ही राजकारण आतापर्यंत आपलं होत गेलं. परंतु आता राजकारणाची व्याख्या ह्या पुढच्या काळात आपल्याला बदलायची आहे. कारण आपल्याला आपल्या भागाचा, आपला स्वतःपासनं म्हणजे आपल्या स्वतःचा, आपल्या गावाचा, आपल्या भागाचा, या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा आपल्याला विकास करायचा. आपण राजकारण करतो कशासाठी? गावातलं एखादं उच्च पद मिळायचं, सरपंच व्हायचा, सोसायटी चेअरमन व्हायचा, किंवा कुठल्या तरी एखाद्या पदावर त्या ठिकाणी जायचं आहे. ही करतो कशासाठी? आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठीच करतो. मग आपण सेवा करत असताना या ठिकाणी तो सेवा किती करतोय, मी सेवा किती करतोय, ह्याच्यापेक्षा आपलं आपलं काम जर आपण प्रामाणिक केलं, या गावाला विकास कामं कशा पद्धतीनं आणतील, म्हणजे गाव विकासाच्या दृष्टीनं आपण कशा पद्धतीनं पुढे नेईल. आज आपले अनेक प्रश्न आहेत. आज आपल्या पिढ्यान न सुटलेला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला वाटतंय या गावाला बापूसाहेब बंडकर, आमची थोरवत कंपनी, सगळेजण आमचे
कुलकर्णी साहेब सगळेजण, शिवाजीराव आहेत. ही क्रशरचा जरा उद्योग आल्यामुळं 4 पैसे बापूभर आपल्याकडे फिरायला आलं. जर हा उद्योग सरपंच जर नसला असता तर बऱ्याचशा त्या ठिकाणी अर्थकारण आपल्या गावाचं जे चांगल्या पद्धतीनं फिरतं हे अर्थकारण कुठंतरी थांबलं असतं. परंतु हा उद्योग होत होत आपण शेती करतोय. शेतीचाही उद्योग चांगला आहे आणि या शेती असेल, इतर व्यवसाय असतील, या माध्यमातून आपली उपजीविका असेल, या निमित्तानं आपण करतोय. मग गावामध्ये जास्तीत जास्त उद्योग होऊन आज बाबा 10 क्रशर आहेत, 10 क्रशरची 20 जरी झाले तर गावातली नवीन पोरं, नवीन त्या ठिकाणी असणारे येणारी जी पिढी आहे ही नवीन उद्योजक होईल. क्रशर झाले अनेक त्या ठिकाणी यावरती असणारे प्रकल्प आहेत. बॅचिंग कॉन्क्रीटचा असेल किंवा ह्याच्यावरती असणारे संलग्न सँड प्लांट असेल, सँड बी टाकले असतील आता. तर या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे उद्योग, आता सोलर आहेत, सोलरच्या माध्यमातून सुद्धा बरेच आपण त्या निमित्तानं काम केलं पाहिजे. हे सगळं करायचं म्हणजे आपलं आणि गावाचं अर्थकारण हे स्थिर राहिलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला सुद्धा स्थिरता आली पाहिजे, याकरता आपण करतो. परंतु मला आता या निमित्तानं सगळ्या दोन्ही पार्ट्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानायचा आहे. काय का असं ना बापूसाहेब, आज सचिनराव असतील किंवा पार्टीतली सगळीजण, तुमचे सर्व सदस्य असतील किंवा तुमच्याबरोबर असणारे सर्व या ठिकाणी तुमचे सहकारी असतील, सगळ्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला की आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असतील किंवा अन्य कुठल्या योजना असतील, ह्या गावापर्यंत रुजल्या पाहिजेत आणि आपण सर्व विकासाच्या पाठीमागं एकत्रित करून एकमेकाच्या पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून विकासाचं राजकारण आजपासून या गावाचं सुरू होईल, एवढं या निमित्तानं मी विशेष करून दोन्ही पार्ट्यांचं मनापासून आभार मानतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छाही देतो की अशाच पद्धतीनं आपला आदर्श घेऊन इतर गावामध्ये सुद्धा दोन्ही पार्ट्या, जर आता शिवणगीचं बी बऱ्यापैकी झालंय, ही गावानं गावं आता विकास कामाच्या बरोबर त्या ठिकाणी या लागलेत आणि नक्की खात्री आहे की आपली राजकीय शक्ती एकत्र जर आली, या तालुक्याची राजकीय क्षेत्रीय शक्ती एकत्र आली, गावाना गावं एकत्र जर आली, तर आज या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो की आपण फक्त पोटनिवडणुकीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या विश्वासावर तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि मी देवाभाऊंच्या पाठीमागे लागून 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 आपल्या तालुक्यातल्या दक्षिण भागातला जो 24 गावचा उपसा सिंचन जो प्रश्न आहे, हा मृगजळ वाटणारा प्रश्न, पाणी या लागले तरी लोकांना त्या ठिकाणी खरं वाटत नव्हतं, असा जो प्रकल्प आहे हा 700 कोटीचा प्रकल्प, हा मंगळवाड्याच्या 24 गावाची ताण भागवणारा प्रकल्प, हा आपल्यावर असणारा दुष्काळाचा कलंक मिटवणारा हा प्रकल्प आज या ठिकाणी मंजूर झाला नाही, तर त्याचं कामही सुद्धा चालू झालेलं आहे. म्हैसाळ योजनेमधून सुद्धा आपलं गाव म्हैसाळ योजनेवरती आहे. या म्हैसाळ योजनेवरती सुद्धा या ठिकाणी कमी दाबानं पाणी आल्यामुळं गावातल्या बऱ्याचशा शेतींना पाणी मिळत नाही, बऱ्याचशा शेतांना पाणी मिळत नाही. त्यामुळं या योजना रिवाईज करून चांगल्या पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट फिडिंगचं पाणी हे आपण जवळजवळ मायतळ म्हणून गाव आहे, त्या गावापर्यंत 81 किलोमीटर आहे, तिथं जवळजवळ 300 क्युसेकचा प्रवाह येतोय. तो 300 क्युसेकच्या प्रवाहातला 200 क्युसेकचा प्रवाह हा आपल्या तालुक्यामध्ये आणून शिरनांगी, लवंगी, मारोळे आणि पळुकरवाडी हे 4ही तलाव त्यामध्ये फिडिंग करून त्यावरून असणारे जे वडे असतील, नाले असतील, त्या नाल्या वड्यातून आपण अतिरिक्त पावसाळ्यातलं झालेलं पाणी हे सोडून आपल्या वड्यांना, नाल्यांना एकदा जर पाणी आलं तर 100% पर्क्युलेशन होऊन आपल्या शेतातल्या विहिरी, बोर याला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीला पाण्याची अडचण येत नाही. एकदा वडा व्हायला का चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतीला सुद्धा पाणी मिळण्याचं काम होणार आहे. या अशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा आपल्याला भविष्यात करायच्या आहेत, यासाठी सुद्धा आपल्याला निधी लागणार आहे आणि हा निधी या ठिकाणी मला त्या ठिकाणी मागायला
मुंबईमध्ये आपल्या या तालुक्याची राजकीय शक्ती एकत्रित येऊन तुम्ही माझ्या पाठीशी येऊन तुम्ही जर मोठ्याने आवाज दिला तर माझा आवाज मुंबईमध्ये त्या ठिकाणी मोठा होईल आणि माझा आवाज मोठा झाल्यानंतर या तालुक्याला 100% मागेल तेवढा निधी त्या ठिकाणी आणू आणि आपल्या तालुक्यातले विजेचे, पाण्याचे किंवा रस्त्याचे, आरोग्याच्या बाबतीतले असतील, शाळा असतील, ह्या सगळे प्रश्न, उद्योगाच्या बाबतीतले असतील, हे सगळे प्रश्न भविष्यामध्ये आपण संपवू आणि एक चांगलं विकासाचं पर्व या निमित्तानं करू एवढं आपल्याला आश्वस्त करतो. अनेक योजना यामध्ये आपण काम करत असताना मला वाटतं आता सगळ्या योजना सांगितलेल्या आहेत आपण. हे सरकार सगळ्यांच्या पाठीमागे आहे. अतिवृष्टीमध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना जवळजवळ या तालुक्यातल्या 84 कोटी रुपये या म्हणजे इतिहास झालेला आहे. तर आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहण्याचं सुद्धा काम या ठिकाणी देवाभाऊंच्या सरकारमध्ये होतंय. आणि नक्कीच आपले भारतीय जनता पार्टीचं देवाभाऊंचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या आणि आमच्या लाडक्या बहिणींच्या सुद्धा पाठीमागे आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा दरमहा 1,500 रुपये देण्याचं काम हे सरकार करतंय. तेवढ्यावरच बसत नाही, ST मध्ये सवलतीच्या दरामध्ये प्रवास करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सरकार करतंय. शिवाय मुलींना मोफत शिक्षण सुद्धा देण्याचं काम होतंय. परवाच राज्य सरकारचा निर्णय झाला, प्रत्येक नागरिकाला गंभीर आजारावरती 35 लाख रुपयेपर्यंतचा खर्च असलेला हा शासन उचलणार आहे. मग बंधूंनो, एवढ्या भक्कमपणानं जर सगळ्यांच्या पाठीमागे जर हे सरकार असेल तर आपल्या सगळ्यांचंही कर्तव्य आहे आणि आपल्या सगळ्यांचंही काम आहे की आपण या निमित्तानं आपले हे जे कामसू उमेदवार आहेत अर्जुनराव आणि या निमित्तानं आमच्या संगीता अक्का, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार आहेत, त्या दोन्ही उमेदवाराच्या भक्कमपणाने आपण पाठीमागे राहिलं पाहिजे आणि आपण पाठीमागे राहून त्यांना मतरूपी आशीर्वाद दिला पाहिजे. आणि मतरूपी आशीर्वाद मध्ये आमच्या संगीता अक्काला सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आणि आमच्या अर्जुनरावला मंगळवाड्याच्या पंचायत समितीमध्ये आपण पाठवलं पाहिजे. एवढंच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ, या दोघांचं, तर हे कमळाच्या समोरील बटन दाबून सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावं एवढी अपेक्षा या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.